मध्ये आपण न्यूज 18 मराठी विशेष मध्ये सुरुवात करूया। बातमी अशी आहे की रायगडमधून महेंद्र दळवी माघार घेणार नाहीयेत। एकनाथ शिंदेंनी अजूनही वेट अँड वॉचची भूमिका घेतली की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर दळवी माघार घेतील, पण अजून त्या संदर्भातल्या कोणत्याही सूचना या पक्षश्रेष्ठी अर्थात एकनाथ शिंदेंकडून महेंद्र दळवी यांना देण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे नेमकं काय घडतंय याबद्दल सगळ्यांच्या मनात मोठी उत्सुकता आहे, चर्चा आहे राजकीय वर्तुळात। हे सर्व सुरू आहे की रायगड रत्नागिरी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या आता या मैदानामध्ये तसा तिथल्या स्थानिक नेत्यांचा वाद जो आहे, म्हणजे तटकरेंविरुद्ध शिवसेनेचे नेते, हा सर्व सुरू आहे, हा जुना आहे। आणि आता या सगळ्या याच्यात अजूनही महेंद्र दळवींनी माघार घेणार की नाही याबद्दलची स्पष्टता केलेली नाही। एकनाथ शिंदेने अजूनही अनिकेत तटकरेंच्या भेटीनंतर, म्हणजे अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे आज त्यांना भेटायला गेलेले होते नंदनवन बंगल्यावरती, आणि या भेटीनंतर एकूण चर्चा अशी होती की एकनाथ शिंदे महेंद्र दळवींना त्यांच्या मुलींच्या संदर्भात माघार घेण्याबद्दल सूचना करतील। थेट आपण आपल्याबरोबर आमदार महेंद्र दळवीच आहेत। महेंद्र दळवीजी, काय नेमके आपलं ठरलंय? आज अनिकेत तटकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, सुनील तटकरे देखील त्यांच्याबरोबर होते। आपली मुलगी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, ती ठाम राहणार आहे की काय नेमकं? बघा, असं आहे की आज आम्ही आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांची भेट घेतली। आदरणीय भरत शेठ मंत्री मोदी होते, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख महेंद्र थोरे आमचे आमदार, कोकणातले बरेच असे पक्षाचे पदाधिकारी होते। शिंदे साहेबांसमोर समेत चर्चा झाली। अजूनही 4 तारखेपर्यंत सगळ्या गोष्टीची अनिश्चितता निश्चित आहे, कारण प्रत्येक 17 ठिकाणी प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामुळे 4 तारखेलाच आपल्याला निश्चित कळेल की कोणाची उमेदवारी फायनल असेल। आपण जे मग सांगितलं की अनिकेत तटकरे किंवा तटकरे साहेबांनी शिंदे साहेबांची भेट घेतली, परवा भेट घेतली। आता ते एका पक्षाचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांनी भेट घेतली तर काय आश्चर्य वाटायची गरज नाही आहे। पण आम्ही पक्षाच्या अनुषंगाने आज शिंदे साहेबांची भेट घेतली। बरं, चर्चा काय झाली? काय नाही, हे सगळं आपलं संख्याबळ जास्त असल्याकारणे आपल्याला ते उमेदवारी मिळावी या दृष्टिकोनात चर्चा झाली। बरं, पण म्हणजे संख्याबळ जास्त आहे त्याच्यामुळे हाही मुद्दा तुम्ही त्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला का? ना, त्रिवार सत्य आहे, कोकणामध्ये 3 जिल्ह्यांमध्ये आमचं बलाबल जास्त आहे, त्यामुळे अधिकार आमचा आहे। अशा पद्धतीने आम्ही चर्चा करून त्यांना सांगितलं की उमेदवारी शिवसेना पक्षाला मिळाली पाहिजे, ही भूमिका आम्ही स्पष्ट केली। पण मग माघारीबद्दल काही चर्चा झाली का? काही सूचना केल्या का? 4 तारखेपर्यंत कसं, उद्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे। बर, आता महाराष्ट्र 17 सीटमध्ये कोण कोण कुठे कुठल्या सीटवर कोण फॉर्म भरते यानंतर निश्चित होईल, त्याच्यामध्ये चर्चा देखील होईल, मागे पुढे कुठे कोणी काय करते माहितीच्या माध्यमातून चर्चा नक्की होईल त्याच्यात। एक अशी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे की या सगळ्याच्यात एक तह होऊ शकतो म्हणे, आणि तो तह असा असेल की पालकमंत्री पद हे शिवसेनेच्या वाट्याला आणि आमदारकी ही तटकरेंच्या बाजूने जाईल, म्हणजे अनिकेत तटकरेंच्या बाजूने। हे खरंच तसं काही घडणार आहे का? पालकमंत्री आमचा अधिकार आहे, कोकणामध्ये सर्वाधिक आमदार आमचे आहेत। बरं, किंवा रायगडमध्ये आम्ही सर्वाधिक जास्त आमदार आमचे आहेत, इक्वल बीजेपी बरोबर। राष्ट्रवादी एकच आमदार आहे आणि 4 टर्मचे आमदार राहिले मंत्री आता। मागच्या 4 लक्ष घेताना त्याला स्थगिती दिली आहे मुख्यमंत्री मोदींनी, तो अधिकार आमचा आहे, त्याच्यामध्ये बार्गेनिंगचा काही संबंध येत नाही। म्हणजे त्याचा आणि या आमदारकीच्या उमेदवारीच्या संदर्भाशी काही संबंध नाही, काही दोन संबंध नाही। बरं, पण मग असंही आपल्याला यंदा ही एक संधी आहे, कारण वारंवार आपण तटकरेंच्या विरोधात शड्डू टाकून उभे राहतात, आपल्याकडे संख्याबळ आहे, आपण जर सूचना आलीच नाही तर ठाम राहणार? नक्की ठाम राहणार, आपल्याला विजयाची खात्री आहे, 100% खात्री आहे। जनता आम्हाला जनतेने दिला आहे, पण मग जर त्यानुसार आम्हाला पूर्ण खात्री निश्चित आहे। नाही, पण महेंद्र दळवीजी, तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे संख्याबळ आहे, मग असं असेल तर राष्ट्रवादीच्या वाट्याला ती जागा का सोडण्यात आली? आपल्याला अपक्ष फॉर्म का भरावा लागला? नाही, अजून राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडली जाणार म्हणताय का? नाहीये की प्रत्येक 17 ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी फॉर्म भरले, जरी सीटचं महायुतीच्या माध्यमातून जरी घोषणा झाली असली तरी प्रत्येक ठिकाणी त्याला काउंटर केलं गेलेलं आहे। बरं, या अनुषंगाने सगळ्याच गोष्टीचं विचार मंथन नक्की होईल। पण मग तरी आपल्याला आपल्या मुलीला अपक्ष फॉर्म भरावा लागला ना? अपक्ष फॉर्म आम्ही भरला, त्यावेळेला आम्ही काय कोणाला विचारलं नव्हतं, एकंदर परिस्थितीला सामोरं जाताना आम्ही फॉर्म भरला। आणि सत्य आहे की उद्या देखील आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून फॉर्म भरणार आहोत, पक्षाने बी फॉर्म दिलाच तर त्या माध्यमातून लागणार।
म्हणजेच महेंद्र दळवीजी रायगड रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादीला सुटलेली नाहीये, अजूनही सुटलेली नाहीये. म्हणजे नाही ना, अजून कोणाला सुटलेली नाही आहे. ही चर्चा चालू आहे, कारण महाराष्ट्रातल्या 17 सीटचं ते गणित आहे. बरं एकतर रायगडचं नाही आहे. बरं पण आम्ही आशावादी आहोत. आमचं संख्याबळ बघताना हं. आणि एकंदर पक्षाची ताकद आणि सगळे हे बघत असताना आम्हाला ती सीट मिळालीच पाहिजे. जी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. महेंद्र दळवींनी न्यूज 18 मराठीशी बोलताना थेट आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. एकनाथ शिंदेंची त्यांनी भेट घेतली आणि ही भेट घेत असताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की अजूनही आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे. 4 तारखेला काय असेल ते या संदर्भातले निर्णय आम्ही घेऊ आणि रायगडच्या जागेवर अजूनही चर्चा सुरू आहे. रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सुटलेलीही नाही. रायगडची जागा अजूनही राष्ट्रवादीच्या वाट्याला सुटलेली नाहीये असं महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केलेलं आहे. याचाच अर्थ महेंद्र दळवींनी हा मुद्दा देखील स्पष्टपणे सांगितलेला आहे की अजूनही आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला असला तरी आम्हाला आमच्या पक्षाकडनं उमेदवारी जी आहे ती दिल्या जाऊ शकते आणि आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत. त्यामुळे आज भलेही अनिकेत तटकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली असली, सुनील तटकरे देखील त्यांच्याबरोबर होते, तरी ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती त्यांनी पोस्ट टाकून असा एक अप्रत्यक्ष दावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही जागा 100% मला सुटणार आणि उद्या संदर्भातला फॉर्म मी भरणार आहे. पण महेंद्र दळवी जे म्हणतात त्यातनं एक स्पष्ट होतंय की राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही रायगड स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा ही सुटलेली नाही. त्या संदर्भातली चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पक्षश्रेष्ठी जेव्हा सांगतील, सूचना देतील, पक्षश्रेष्ठींनी जर स्पष्ट केलं की ही जागा लढायची आहे कारण आमच्याकडे संख्याबळ आहे, हा देखील मुद्दा त्यांनी मांडला आणि जर असं त्यांनी सांगितलं की लढायचं आहे तर आम्ही आमच्या उमेदवारीवरती ठाम राहू, आम्ही निवडणूक लढू असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलंय. पण तेच जर एकनाथ शिंदेंकडनं माघारीच्या संदर्भात काही सूचना आल्या तर आम्ही माघार घेऊ. पण अजून एकनाथ शिंदेंनी मात्र याबद्दल आजच्या भेटीमध्ये महेंद्र दळवींना या संदर्भातल्या कुठल्याही सूचना म्हणजे माघारीच्या संदर्भातल्या सूचना या त्यांनी दिलेल्या नाहीये. याचाच अर्थ महेंद्र दळवींची मुलगी जी आहे तिची उमेदवारी अजूनही तिथे ठाम आणि निश्चित आहे. पुढे पाहूयात